बायको सतत मिठाईच्या दुकानात जायची, कारण समजताच पतीच्या पायाखालची जमीनच सरकली। उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील जखनिया हे छोटंसं गाव, साधं जीवन, साधे लोक आणि त्यात राहत होतं चेतन नावाचं एक साधं कुटुंब। चेतन मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। त्याची पत्नी अन्नू आणि त्यांच्या 3 लहान मुली, सगळं सुरळीत चाललं होतं। गावात त्यांचं कुटुंब साधं आणि शांत म्हणून ओळखलं जात होतं। पण काही दिवसांपासून गावातील लोकांना एक गोष्ट जाणवू लागली। अन्नू दररोज गावातील एका चहा आणि मिठाईच्या दुकानात जात असते। सुरुवातीला कोणालाही यात काही विचित्र वाटलं नाही। गावात चहा पिणं, गप्पा मारणं ही सामान्य गोष्ट होती। पण हळूहळू तिचं दुकानात जाणं वाढू लागलं। दिवसातून एकदा नाही, दोनदा, कधी 3दा गावातील काही लोकांनी हे लक्षात घेतलं। काहींनी हसत खेळत बोललं, तर काहींना हे थोडं विचित्र वाटू लागलं। घरातही चेतनला ही गोष्ट जाणवू लागली। अनु वारंवार बाहेर जायची, कोणतंही कारण सांगायची, कधी न सांगताच निघून जायची। चेतनने सुरुवातीला दुर्लक्ष केलं, पण मनात कुठेतरी शंकेची बीज पेटू लागली। गावात हळूहळू कुजबूज सुरू झाली। काही लोक म्हणू लागले की अन्नू दुकानात खूप वेळ बसते। काहींनी सांगितलं की ती कोणाशी तरी बोलताना दिसते, पण कुणीही स्पष्ट काही सांगू शकत नव्हतं। दरम्यान अन्नूचं वागणं आणखी बदलू लागलं। ती घरात शांत राहू लागली, मुलींशी बोलणं कमी झालं। चेतनने विचारलं, ती टाळायची, काही वेळ रागवायचीही। एक दिवस अचानक अन्नू घरातून गायब झाली। कुणालाही काही न सांगता ती निघून गेली। घरात 3 मुली आणि चेतन एकटेच उरले। गावात एकच खळबळ उडाली। चेतनने तिचा शोध घेतला, नातेवाईकांकडे चौकशी केली, पण अन्नूचा काहीच पत्ता लागला नाही। जवळपास आठवडाभर ती बेपत्ता होती। चेतन चिंतेत पडला होता। नंतर अचानक अन्नू परत आली। नातेवाईकांनी मध्यस्थी केली, सगळं पुन्हा सामान्य होईल असं वाटलं। चेतनने ही शांतता राखली, पण मनातील शंका अजूनही संपल्या नव्हत्या। अन्नू परत आल्यानंतर काही दिवस सगळं ठीक वाटलं, पण पुन्हा तीच गोष्ट सुरू झाली। ती पुन्हा त्या मिठाईच्या दुकानात जाऊ लागली। आता चेतनच्या मनात शंका अधिकच वाढली। दरम्यान गावात चर्चा वाढत होती। काही लोकांनी सांगितलं की अन्नूची ओळख एका रस्त्यावरच्या विक्रेत्याशी झाली आहे। दोघं बोलताना दिसतात, पण अजूनही कुणाकडे ठोस पुरावा नव्हता। चेतनने अन्नूला याबद्दल विचारलं, ती रागावली। वाद झाला। घरात वातावरण तणावपूर्ण झालं। मुली घाबरू लागल्या। दिवस जात होते आणि परिस्थिती आणखी गंभीर होत होती। अन्नूचं घराकडे दुर्लक्ष वाढत होतं। मुलींवरही ती कमी लक्ष देऊ लागली। 29 ऑगस्टची रात्र, सगळं शांत होतं। गाव झोपलं होतं, पण त्या रात्री काहीतरी भयंकर घडणार होतं याची कुणालाही कल्पना नव्हती। सकाळी चेतन उठला तेव्हा अन्नू घरात नव्हती। 3 मुलीही दिसत नव्हत्या। चेतन घाबरला। त्याने शोध सुरू केला। गावात लोकांना विचारलं, कुणीच काही सांगू शकत नव्हतं। चेतन अधिकच अस्वस्थ झाला। त्याच्या मनात भीती वाढू लागली। काही वेळाने गावातील एका कुटुंबाने माहिती दिली की 3 मुली गंभीर अवस्थेत आढळल्या। हे ऐकून चेतनच्या पायाखालची जमीनच सरकली। गावात एकच खडबड उडाली। लोक घटनास्थळी जमा झाले। परिस्थिती अत्यंत भयानक होती। यातील 2 मुलींचा जीव वाचवण्यात यश आलं, पण दुर्दैवाने एका मुलीचा मृत्यू झाला। गावात शोककळा पसरली। दरम्यान अन्नू गायब होती। पोलिसांना माहिती देण्यात आली। चेतनने तक्रार दाखल केली। पोलिसांनी तपास सुरू केला। चौकशी दरम्यान अशा अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या की संशय वाढत गेला। शेवटी पोलिसांनी रेल्वे स्थानकाजवळून अन्नूला अटक केली। चौकशी सुरू झाली आणि तिने जे सांगितलं ते ऐकून सगळे हादरले। अन्नूने कबूल केलं की तिचं त्या विक्रेत्यासोबत प्रेम प्रकरण सुरू होतं आणि त्या प्रेमात अडथळा नको म्हणून तिने स्वतःच्या 3 मुलींना संपवण्याचा प्रयत्न केला होता। ही घटना उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यातील जखनिया गावात घडली आणि आजही त्या गावात या घटनेची चर्चा होत राहते।